गाझा आता शहर राहिलेलं नाही, ती एक राख झालेली युद्धभूमी बनली आहे। एकेकाळचं जगातलं सर्वाधिक दाट लोकवस्तीचं हे शहर, पण आता इथे फक्त धुरांचे लोट आणि उद्ध्वस्त झालेल्या इमारती दिसत आहेत। दर दिवशी इस्रायलकडून 100हून अधिक बॉम्ब गाझावर टाकले जात आहेत। हजारो निष्पाप नागरिक, लहान मुलं, महिला, वृद्ध यामध्ये मृत्युमुखी पडलेत। पण सर्वात मोठा प्रश्न, इतकी भयान परिस्थिती असतानाही अमेरिका गप्प का? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युद्ध थांबवण्यासाठी ठराव मांडले। जगभरातील देशांनी युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं, पण दरवेळी अमेरिका व्हीटो पॉवर वापरते। व्हीटो म्हणजे एखाद्या प्रस्तावाला किंवा निर्णयाला नकारण्याचा अधिकार। अमेरिकेचं म्हणणं आहे की इस्रायलला स्वतःचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे। मात्र प्रश्न असा आहे, जेव्हा रक्षणाच्या नावाखाली रुग्णालयावर बॉम्ब पडतात, शाळा उद्ध्वस्त होतात आणि लहान लहान मुलांच्या डेड बॉड्या खांद्यावरून वाहिल्या जातात, तेव्हा हे रक्षण आहे की दहशत? 20 अब्ज डॉलरचं लष्करी पॅकेज इस्रायलला दिलंय। याचा सरळ अर्थ आहे की या युद्धात इस्रायल एकटा नाहीये, त्याच्या पाठीमागे जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र उभं आहे। भारताने आजवर दोन्ही बाजूंनी संयम ठेवावा अशी भूमिका घेतली आहे, पण या युद्धात खरंच आपण तटस्थ राहू शकतो का? जगभरातून हे युद्ध थांबवण्यासाठी आवाहन केलं जातं। अमेरिका, इस्रायल त्यांचे प्रमुख सहयोगी डिफेन्सच्या नावाखाली मृत्यूचं तांडव पाहतायत। याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी कट टू कटला फॉलो करा।